स्वयंपाकघरातील खजिना या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारतीय संस्कृतीमध्ये पूजेच्या वेळी कापूर वापरला जातो. असं मानलं जातं की कापरामध्ये वास्तुदोष आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते. यामुळे कापूर अत्यंत पवित्र असा मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, कापरामध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या अनेक समस्या दूर करतात. पूजेव्यतिरिक्त आपण आपल्या आरोग्यासाठी हा कापूर वापरला जातो. परंतु हा वापरायचा कसा हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. चला तर जाणून घेऊया कापरापासून आपण आपल्या समस्या कशा सोडवू शकतो. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर बघूया. तर कापूर हा दोन प्रकारचा असतो, एक साधा कापूर आणि एक भीमसेनी कापूर. जो गोल गोळ्यांमध्ये असतो तो साधा कापूर असतो आणि जो ओबडधोबड त्याचे वेगवेगळे शेप्स असतात तो असतो भीमसेनी कापूर. तर हा भीमसेनी कापूर अतिशय शुद्ध असतो. यामुळे आपण पूजेमध्ये सुद्धा हा भीमसेनी कापूरच वापरायला हवाय आणि जे आपण उपाय करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे भीमसेनी कापूरच वापरायचा आहे. चला तर बघूया. तर केसातील कोंडा नष्ट करण्यासाठी हा अतिशय असा चांगला असा रामबाण उपाय आहे. यासाठी करायचं काय आहे, खोबरेल तेलामध्ये हा कापूर भीमसेनी कापूर विरघळवायचा आहे आणि केस धुवायच्या अगोदर अर्धा तास लावायचा आणि अर्ध्या तासाने केस धुवायचे आहेत. असं आपण एका आठवड्यामध्ये एकदा करायचं आहे. असं सलग 2 किंवा 3 आठवडे आपण करायचं आहे. 2-3 आठवड्यानंतर आपल्या डोक्यातील कोंडा पूर्णपणे नष्ट होतो. तर हा कापूर वापरून आपण तणाव, डोकेदुखी दूर करू शकतो. यासाठी काय करायचं आहे, एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये, प्लेटमध्ये हा कापूर ठेवायचा आहे, उघडाच ठेवायचा आहे आणि जिथे आपण झोपतो तिथे हा ठेवायचा आहे. याच्यामुळे काय होणार आहे, याचा वास सगळीकडे पसरतो आणि मग आपलं मन शांत होतं. ताण तणाव असतो तो दूर होण्यासाठी मदत होते. तसेच रात्रीची झोप सुद्धा चांगली येते. डोकेदुखी सुद्धा दूर होण्यासाठी याची आपल्याला मदत होते. तसेच स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. यासाठी करायचं काय आहे, कापूर घ्यायचा आहे, तो आपण मोहरीच्या तेलामध्ये विरघळून त्याने नियमितपणे शरीराची मालिश केली की स्नायूंच्या वेदना हळूहळू कमी होण्यासाठी याची मदत होते. तसेच जे खोकल्याने त्रस्त असतील त्यांच्यासाठी सुद्धा याचा चांगला आपण उपाय करू शकतो. यासाठी काय करायचं आहे, मोहरीच्या तेलामध्येच हा भीमसेनी कापूर विरघळवायचा आहे आणि छातीला आणि पाठीला त्याने छान अशी अलगद मालिश करायची आहे. याच्यामुळे खोकल्यामध्ये सुद्धा चांगला आराम पडू शकतो. तसेच सर्दी असेल, सर्दीच्या वेळी सुद्धा खूप असं नाक वगैरे, डोकं वगैरे दुखतं, तर अशा वेळी आपण गरम पाण्यामध्ये टाकून याची वाफ घेतल्याने खूप आपल्याला आराम पडू शकतो. आणि त्वचेसाठी सुद्धा हा कापूर अतिशय असा गुणधर्म बहुगुणी आहे. तर काय करायचं आहे, खोबरेल तेलामध्ये हा कापूर मिसळून आपण त्वचेवर लावायचा आहे. याच्यामुळे त्वचेवरचे जे डाग आहेत ते दूर होतात आणि त्वचा सुद्धा स्वच्छ व्हायला मदत होते. अशा प्रकारे आज आपण पूजेव्यतिरिक्त आरोग्यासाठी हा कापूर कसा वापरला जातो ही आपण आज माहिती बघितलेली आहोत. ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.